हेलो, हेलो, हेलो. Basic introduction about की स्प्रिंग बूट कोर कॉन्सेप्ट त्यामध्ये कुठले कुठले अनोटेशन्स आपण नॉर्मली यूज करतो. स्प्रिंग बूट कोर कॉन्सेप्ट त्यामध्ये कुठले कुठले अनोटेशन्स. तर बेसिकली आपल्याला माहित आहे की आपण ज्यावेळेस कुठलेही लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये पाहतो, जावाचे कुठलेही प्रोजेक्ट किंवा कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला 5+ किंवा 3+ कुठले विद्यार्थी असेल तर त्यांना नॉर्मली एक क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये डिफरंट डिफरंट स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन्समध्ये आपण कुठले अनोटेशन यूज केले जातात. तर आपण पाहणार आहोत की जे फर्स्ट अनोटेशन यूज केलं जातं ते अनोटेशन आहे स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. सो ते अनोटेशन आपल्याला माहिती आहे 3 कॉम्बिनेशनचं मिळून बनलेलं असतं. फर्स्ट असतं एनेबल ॲटो कॉन्फिगरेशन, सेकंड आहे @component स्कॅन आणि तिसरं आहे कॉन्फिगरेशन. सो जे एनेबल ॲटो कॉन्फिगरेशन आहे तर मुळात ते काय करतं, ज्यावेळेस आपण ते अनोटेशन यूज करतो तर त्या टायमाला ते ऑटोमॅटिक कॉन्फिगरेशन स्टार्ट करतं. तसंच त्याच्यामुळं काय होतं, जे काय आपण डिपेंडन्सी यूज केलेल्या आहेत तर त्या एनेबल होतात. आणि तिसरं जे काही सेटअप ऑफ बीन्स आहे ते स्टार्ट करतं. सो हे एनेबल ॲटो कॉन्फिगरेशनचं यूज आहे. एनेबल ॲटो कॉन्फिगरेशन अनोटेशनमध्ये नावातच दिलेलं आहे की जे ॲटोमॅटिक कॉन्फिगरेशन आहे ते स्टार्ट होतं आणि त्याच्यामुळं वेगवेगळे जे इंटरनल सेटअप आहेत जसे की डेटाबेससाठी JDBC कनेक्शन आहे त्यासाठी आपण यूज केलं जातं. सो ते ॲक्टिवेट होतं. त्याच्यानंतरचं आहे कॉम्पोनंट स्कॅन. तर कंपोनंट स्कॅनमध्ये जे अनोटेशन आहे तर हे मुळात काय करतं, बेसिकली स्कॅनिंगसाठी यूज केलं जातं की त्याच्यामध्ये कुठलं जर समजा आपण वेगवेगळे समजा एक्लिप्स एखादा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण एखाद्या ह्याच्यामध्ये स्टार्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो जो मेन प्रोजेक्ट आहे त्या पॅकेज सोडून जर दुसऱ्या पॅकेजमध्ये आपण काय लिहिलेलं आहे तर ते नॉर्मली स्कॅन होत नाही. ज्यावेळेस @component स्कॅन यूज केलं जातं तर त्याच्यामुळे ते करंट प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये असणारं सब पॅकेज ह्याला पण स्कॅनिंग करतं आणि त्याच्यामध्ये जे काही असणारे कंट्रोलर्स किंवा सर्व्हिस रिपोजिटरी आहे ह्यांचा पण यूज केला जातो. सो आपण ह्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा प्रॅक्टिकली पाहणार आहे. आपण जस्ट डे फर्स्ट आहे त्यामुळे आपण जस्ट एक डेमो पर्पज म्हणून या गोष्टीचा लुक ओव्हरव्ह्यू पाहत आहे. तर कॉन्फिगरेशन्स हे एक आहे, हे क्लास कंटेन्स कॉन्फिगरेशन सेटिंग आहे आणि हे डिफाईन करतं बिल्ड डेफिनेशन. सो ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर दुसरं पॉईंट जे काही आपण पाहणार आहोत तर तो आहे की बेसिकली जर आपण पाहिलं तर स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनची जर स्टार्ट केली तर त्याच्यानंतर आपण जो पहिलं काही जे काही स्टार्ट करतो तो बेसिक आपला असतं रेस्ट कंट्रोलर किंवा कंट्रोलर म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे त्या रेस्ट कंट्रोलरमध्ये आपण वेगवेगळे मॅपिंग अॅनोटेशन यूज केले जातात आणि त्या मॅपिंग अॅनोटेशनच्या बेसिसवरतीच आपण नंतर पुढे जातो. उदाहरणार्थ समजा आपल्याला एखादी आता आपण बेसिकली जर पाहायचं जर तुम्ही पाहू शकतात, आपण इथे पाहणार आहोत की जर तुम्हाला डायग्रॅमॅटिकली दाखवायचं जर म्हटलं तर स्टार्ट करू की एक फ्लो चार्ट घेऊन तुम्हाला मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो माझ्या पद्धतीने. नक्कीच काही सजेशन असतील तर तुम्ही करू शकता. तर थोडासा टाइम लागत आहे. हां, सो